चला तर आज खूप टेस्टी आणि खूप सोपी अशी अंड्याची बिर्याणी बनवूयात। तर अंड्याची बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलाय। तर हा तांदूळ एक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। धुतल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून हा तांदूळ मी अर्धा तास तरी भिजायला ठेवून देणार आहे। नंतर इथे मी 3 कांदे त्याची साल काढून घेतली। आता हे कांदे मी उभे कट करून घेणार आहे। तर हा कांदा मी बिर्याणीसाठी तळून घेणार आहे। तर जेव्हा बाजारात कांदा स्वस्त होतो तेव्हा भरपूर प्रमाणात कांदा आणायचा, उभा चिरून 3 ते 4 दिवस उन्हात कडकडीत वाळून हवाबंद डब्यात ठेवायचा। तर तो कांदा वर्षभर पुरतो आणि बिर्याणीसाठी तुम्हाला कुठल्याही रेसिपीला तो एकदम पटकन कांदा वापरता येतो। तर आता हा कांदा चिरून झाल्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकायचं आणि मीठ टाकून सगळं कांद्याला छान असं चोळून घ्यायचं। नंतर इथं मी 6 अंडी घेतलेत अंड्याची बिर्याणी बनवण्यासाठी। तर या अंड्यांना मी आता उकडून घेणार आहे। तर आता गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 3 ते 4 पळी तेल घालायचं। तर हे तेल मी कांदा तळण्यासाठी वापरणार आहे। तर आता तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण जे मीठ लावून कांदा ठेवला होता त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं। तर 3 कांद्याचा एकच वाटी कांदा झालाय। तर आता हा कांदा मी 2 ते 3 मिनिटं छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे। तर कांदा छान तळत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती एक पातेले ठेवले, त्याच्यामध्ये तांदळाच्या चौपट पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि आता त्या पाण्यामध्येच मी थोडेसे खडे मसाले घालणार आहे। तर दालचिनी, लवंग, काळी मिरी, शहाजिरं, थोडंसं स्टारफूल, मोठी विलायची आणि तमालपत्र आता या गरम पाण्यामध्ये मी टाकलेलं आहे। नंतर याच्यामध्येच मी मीठ घातलेलं आहे चवीपुरतं। नंतर थोडंसं तेल घालायचं आणि हा अर्धा तास भिजवलेला तांदूळ एका झाऱ्याच्या मदतीनं त्याच्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं। आणि आता हा तांदूळ त्या पाण्यामध्ये मी एक 70 ते 80% शिजवून घेणार आहे। तर आता सगळा तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यामध्येच मी शेवटी थोडासा लिंबाचा रस पिळणार आहे, कारण जेव्हा आपण पाण्यामध्ये खडे मसाले घालतो तेव्हा त्या खडे मसाल्याचा थोडासा तांबूस रंग या तांदळाला लागतो। त्याच्यामुळं याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळला की एकदम पांढरा शुभ्र असा राईस बनवून तयार होतो। नंतर इथं सगळं हे छान ढवळून घ्यायचं, त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आणि हा तांदूळ एक 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेणार आहे। तर तांदूळ शिजत आहे तोपर्यंत कांदासुद्धा इकडं मस्त आपला फ्राय होते। तर एक 2 ते 3 मिनिटानंतर हा कांदा छान फ्राय झाला, कुरकुरीत झाला की काढून घ्यायचा आणि तोपर्यंत आपल्या इकडं राईससुद्धा 70 ते 80% शिजलेला आहे। तर एका तांदळाचे 2 किंवा 3 तुकडे झाले की हा तांदूळ एकदम परफेक्ट प्रमाणात शिजलेला आहे। नंतर हा तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि छान झाकण ठेवायचं। तर इकडं तोपर्यंत अंडीसुद्धा मस्त अशी उकडलेली आहेत। तर आता याची साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर या तांदळाला मी आता आडवे असे कट देणार आहे। तर तुम्ही उभे देऊ शकता किंवा तिरपेही देऊ शकता। याच्यामुळं काय होतं की आपण जो मसाला हा फ्राय करताना टाकतो तो मसाला छान आतपर्यंत जातो आणि याची चव खूप छान लागते। तर आता सगळ्याच अंड्यांना मी असं कट देणार आहे आणि आता तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवले। कढई गरम झाल्या की आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल गरम झालं का तर ही अंडी एक 2 ते 3 मिनिटं मी छान परतून घेणार आहे। तर ही बिर्याणी मी एक 2 ते 3 लोकांसाठी बनवणार आहे। तर अंडी आता तेलामध्ये टाकली की आता याच्यावरतीच मी थोडंसं मीठ घालणार आहे, नंतर थोडीशी हळद घालायची, थोडंसं लाल तिखट घालायचं आणि ही अंडी मस्त मीडियम गॅसवरती छान फ्राय करून घ्यायची। तर जेवढी अंडी छान फ्राय होतील तेवढी याची चव खूप छान लागते आणि वरची स्किन अशी क्रिस्पी होते। तर आता ही मस्त अंडी फ्राय करून घ्यायचे। तर आता अंडी फ्राय होत आहेत तोपर्यंत मी 2 कांदे, 1 टोमॅटो आणि 2-3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अद्रक आणि लसूण याला किसून घेतलेलं आहे। आणि अंडीसुद्धा इकडं मस्त अशी गोल्डन कलरवरती फ्राय झालेली आहेत। तर आता ही फ्राय केलेली अंडी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत। तर आता मस्त अंडी काढून घेतली की त्याच कढईमध्ये अगोदर जे आपण कांदा तळून राहिलेलं तेल होतं तेच तेल मी त्या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि हे कांदा, टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून मस्त मसाला बनवून घ्यायचा आहे। तर आता याच्यामध्येच मी थोडासा खडा मसालासुद्धा टाकलेला आहे, आणखी थोडासा। तर याच्यामध्ये मी कुठलाही वेगळा बिर्याणीचा मसाला वापरलेला नाही आहे, मी 2दा इथे खडे मसालेच वापरलेले आहेत। तर आता याच्यावरतीच मिरची, कांदा, अद्रक, लसूण याचं वाटण टाकायचं आणि त्याला छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। नंतर याच्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा टाकायचा। तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो चिरून घेण्यापेक्षा याची प्युरी बनवून सुद्धा घेऊ शकता, त्याचासुद्धा मसाला खूप छान लागतो।
नंतर हे सगळं परतलं की याच्यावरतीच मी अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा धना पावडर घातली, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा काळं तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे मसाले सगळे छान परतून घ्यायचे। मसाले मस्त परतले की आता याच्यामध्येच मी 3 चमचे फ्रेश दही घालणार आहे आणि ते सुद्धा आता मस्त परतून घेणार आहे। तर मी दही थोडंसं आंबटच घेतलेलं आहे। तर दही घातल्यानंतर याला छान परतून घ्यायचं। परतल्यानंतर या दह्यातलं छान असं तूप सुटतं। तर आता हे मस्त परतलं हा मसाला की याच्यावरती शेवटी छान अशी कोथिंबीर टाकायची। तर आपला मसालासुद्धा मस्त बनवून झालेला आहे। तर आता इकडं अंडीसुद्धा मस्त मी परतून घेतलेले आहेत, कांदासुद्धा छान तळून झालेला आहे आणि आपला बिर्याणीसाठीचा राईससुद्धा मस्त वाफून झालेला आहे। तर आता कुकरला मी खालून तेल लावलेलं आहे। तर आता याच्यावरतीच मी हा जो आपण 80% शिजवून घेतलेला राईस त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे। त्याच्याही अगोदर बटाट्याचे पातळसर काप करून त्याच्यावरती ठेवायचे, जे की मी विसरले। नंतर याच्यावर राईस घातल्यानंतर याच्यावरती मसाला घालायचा आणि मसालासुद्धा थोडासा पसरवून घ्यायचा। तर तुम्ही नक्की घाला। तर मसाला पसरवल्यानंतर याच्यावरतीच आपण तळून घेतलेला कांदा घालायचा। नंतर याच्यावरतीच आपण जी फ्राय करून घेतलेली अंडी होती ती अंडी याच्यावरती टाकून घ्यायचे। वरतून मस्त कोथिंबीर घालायची। आणखी याच्यावरती जो आपण शिजवून घेतलेला राईस होता तो राईस याच्यावरती टाकायचा आहे। सेम प्रोसेस केलेली आहे मी। नंतर याच्यावरतीच मी मसाला घातलेला आहे, नंतर अंडी घातलेली आहेत, नंतर तळलेला कांदा आणि कोथिंबीर असं सगळं याच पद्धतीनं मी बाकीचं सुद्धा सगळं करून घेतलेलं आहे। तर तुम्ही केशर दूधसुद्धा याच्यावरती टाकू शकता। तर याच्यावरतीच मी फक्त तूप घातलेलं आहे शेवटी आणि याला 10 मिनटं मी मीडियम गॅसवरती आणि 5 मिनटं मी बारीक गॅसवरती ही बिर्याणी छान असं दम देऊन घेतलेली आहे। नंतर झाकण उघडायचं आणि आपली मस्त ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। तर ही बिर्याणी मी घरी असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच बनवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मऊसूत सुळसुळीत आपला बिर्याणीचा राईस झालेला आहे। तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे। तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा। तर ही अंडा बिर्याणी कोशिंबीर किंवा चिकन मटनचा रस्सा याच्याबरोबर खूप छान लागते। तर ही अंडा बिर्याणी मी घरी असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच बनवलेली आहे। तर कशी वाटली रेसिपी एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत बाय।